ज्या लाडक्या बहिणींना वडील आणि पती नाहीत अशा लाडक्या बहिणींची अजूनही ई-केवायसी बाकी आहे, तर अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेलं आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या ई-केवायसी प्रोसेस राज्यात राबवली जात आहेत आणि ई-केवायसीच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करतील त्यांनाच आता पुढील इन्स्टॉलमेंट मिळणार आहेत। परंतु बऱ्याच अशा लाडक्या बहिणी देखील आहेत ज्यांना वडीलही नाही आणि पतीही नाही, तर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी कशा पद्धतीने करायची, तर स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काय म्हटलंय, तर ते म्हणतात की ज्या लाडक्या बहिणींना वडील आणि पती नाही तर अशा लाडक्या बहिणींसाठी एक वेगळा पर्याय आम्ही पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचा जो प्रयत्न आहे तर तो करतोय। तर येणाऱ्या 2 किंवा 4 दिवसात हा जो पर्याय तर तो पोर्टलवर दिसणार आहे। म्हणून ज्या लाडक्या बहिणींना वडील आणि पती नाही तर अशा लाडक्या बहिणी आता ई-केवायसी करू शकतील नवीन ऑप्शन सुरू झाल्यानंतर।